धोम धरणाचा विसर्ग वाढला. कृष्णेच्या पाण्याने महागणपतीच्या चरणांना स्पर्श. उद्या मंदिर बंद. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणातील पाणी साठा झपाट्यानं वाढत असून धरण सध्या 89% भरलेलं आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात 4,966 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. या विसर्गामुळे वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने आज भगवान महागणपतीच्या चरणांना स्पर्श केल्याने मंदिरात पारंपरिक पद्धतीने जलाभिषेक आणि महापूजा करण्यात आली. दरम्यान उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे भाविकांनी उद्या मंदिरात न जाता बाहेरूनच श्रींचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. दरम्यान कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठावर जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. माझं नाव पुरुषोत्तम गोखले गुरुजी आहे. इथे मी गणपतीची पूजा करायला, आरती करायला सकाळ संध्याकाळ असतो ट्रस्टीतर्फे. तर आज आता गणपतीला चरणस्पर्श झालेला आहे कृष्णा नदीचा. तर ते धरणातनं पाणी सोडल्यामुळं तो चरणस्पर्श झालेला असून त्याचा पुजाऱ्यांच्या मार्फत जलाभिषेक केलेला आहे. त्याचप्रमाणे विधिवत पूजा करून आरती झालेली आहे. तसंच आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गर्दी लोकांची खूप होत असते भाविकांची. तर त्यांना असं आव्हान आहे की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत मंदिर आपण ठेवणार आहोत बंद. त्यामुळं कुणीही गर्दी करू नये. भाविकांनी दर्शन घ्यायचं असेल तर ते बाहेरूनच घ्यावे. त्याचप्रमाणे मंदिरात कोणी प्रवेशासाठी आग्रह करू नये. कारण धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे पाणी वाढलं तर त्याचा धोका कोणाला होऊ नये म्हणून मंदिर सध्या ट्रस्टीतर्फे बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्याचं दर्शन जे आहे संकष्टीचं ते लोकांनी बाहेरूनच घ्यावं, गर्दी करू नये अशी सर्वांना विनंती आहे.